राजकारणात एकतर फडणवीस तरी राहतील किंवा मी राहीन। सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेले तर तोडून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा। उद्धव ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, ठाकरे कुणाच्या भरोशावर चिथावणी देतात, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। वादग्रस्त पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद अखेर रद्द, यूपीएससीने केली मोठी कारवाई, पुढच्या परीक्षा देण्यावरही बंदी। इंदापुरात अतिप्रसंगाला प्रतिकार करणाऱ्या अल्पवयीन पीडितेला आरोपीनं पाजलं कीटकनाशक, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू, पोलिसांनी केली आरोपीला अटक। नागपूरच्या नरखेड तालुक्यात पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न, उपस्थितांमुळे वाचला जीव, अतिक्रमण कारवाईला विरोध करत उचललं टोकाचं पाऊल। बिर्याणीच्या वजनाच्या किरकोळ कारणावरून हॉटेल मालक आणि तरुणामध्ये हाणामारी, रायगडच्या पालीमधील घटना, तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गडचिरोलीत पावसामुळे लाखोंचं धान मातीमोल, खरेदी केंद्रावरून वेळेवर धानाची उचल न झाल्यानं नुकसान। जपानच्या टोयोटा कंपनीची राज्यात 20,000 कोटींची गुंतवणूक, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8,000 रोजगार निर्मिती होणार, फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश। मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, चुकीचा सिग्नल दिल्यानं मालगाडी अडकली, बदलापूर ते कर्जत दरम्यान वाहतूक ठप्प। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज, कोकणात 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। केरळमध्ये हाहाकार, वायनाडमधील मृतांचा आकडा 150 वर तर 128 जण जखमी।